मी सगळं करते खरं, पण उद्या यांना समजलं तर अविनाश माझ्यावर रागवतील का? यांनी मला रेवतीच्या लग्नाच्या गोष्टींपासून लांब राहायला सांगितलंय, पण रेवतीचं होणारं नुकसान समोर धडधडीत दिसत असताना मी कशी लांब राहू? किती झालं तरी रेवतीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यासाठी अविनाशची नाराजी पत्करायची ही माझी तयारी आहे. काय गोड गाणं ऐकलंय आपण आता. वा, हे असं सिम्पल हलकं फुलकं गोड गाणं ऐकलं ना की आपल्या मनालाही थोडीशी शांती मिळते, थोडस सॉर्टेड फिलिंग येत असतं. नाहीतरी आपल्या मनात सतत हो नाही हे कधी असा एक गोंधळ सुरू असतोच किंवा मग तसे विचार सुरू असतात. अशा वेळी असं एखादं गाणं ऐकायचं बरं का. खरं सांगू का, कधी कधी ना आपल्या मनात आपल्याच एखाद्या निर्णयाबद्दल ना डायलेमा असतो. अशा वेळी खरं तर ना डोळे बंद करा आणि तुमच्या अंदर की आवाज का म्हणजेच तुमच्या अंतर मनाचा कौल घ्या. तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम असला तर बाकी कसलाही विचार न करता तुम्ही निवडलेल्या वाटेने चालायला सुरुवात करा. मनात कुठलीही भीती नको ना कसली शंका, कारण जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा तुमचा हाच निर्णय त्या सत्याच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत देतो. ते म्हणतात ना, जो घाबरला तो संपला. सो माय डिअर सखी, जे जे अशक्य ते कर शक्य. ऐक तुझ्या मनाची साथ, स्वत्वाचा सत्याचाच तू कर नाद. आवी हे बघा, मला अजूनही वाटतंय आपण खूप घाईघाईत करतोय लग्न आहे. पण घाई होतीच आहे, पण पर्याय का? अरे का नाहीये पर्याय? म्हणजे लग्न झाल्यावर त्या कौस्तुभला लगेच काय परदेशात जायचं नाहीये, किंवा त्याच्या घरातल्यांपैकी कुणी किंवा आपल्या घरातल्यांपैकी कुणी काय अंथरुणाला खेळलेलं नाहीये ना की त्यांच्यासाठी म्हणून आपल्याला लवकर लग्न करायचंय. नाही म्हणजे रजिस्टर मॅरेज हे मी समजू शकतो, पण उद्या परवामध्येच करायचंय यात काहीतरी बोम आहे. तो तर कसं बोलतोयस माहितीये, जसं आई आणि अनु बोलताय. अरे आपली लहान बहीण आहे, उद्या काही कमी जास्त झालं तर लोक आपल्यालाच दोष देतील. पण की दोन दोन भाऊ असून सुद्धा बहीण फसवली गेली. अरे अजून किती खोलवर जाऊन चौकशी करायची आहे? मी त्याच्या ऑफिसला जाऊन आलो, ऑफिस पाहिलं, स्टाफची चर्चा केली. तू त्याच्या घरी जाऊन आलास, घर पाहिलं, त्याचे आई वडील आपल्या घरी येऊन गेले, त्यांच्याशी चर्चा झाली. अजून किती सखोल चौकशी असते? बस झालं. अनुसारखाच मलाही या मुलाचा डाऊट यायला लागलाय. कुठेतरी पाणी मुरतंय एवढं नक्की. एकदा आयुष्य बोलायला हवं. तुला पटतंय ना माझं? तुला पटतंय माझं? आता तुला योग्य वाटतं तर ठीक आहे, मग आपण तसं करूया. चल. बरोबर. ऐक ना, अरे लग्नावरून मला एक आठवलं. माझी एक कलिग आहे, तर तिचा साखरपुडा आहे. अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे तसं नाही, आणि तिच्या हातावर मेहंदी काढायला जी मुलगी येणार होती ना, तिने अचानक तिला जमत नाही असं सांगितलं. नाही, आता मला ऑफिसला जाणं गरजेचं आहे. आता मेहंदी काढायला मी नाही येऊ शकत. तुझं ह्युमर म्हणजे वा. अरे तसं नाही रे, अनुला पाठवू का? म्हणजे मला फेवर हवा होता रे मेहंदी काढायला. तिला कुठे पाठवतो? अरे घरातली कामं आहेत, ते सगळं उरकायचं तिला. अरे ऐक ना, मी शब्द दिलाय रे. आणि कसं आहे की आता आपल्या रेवतीच्या हातावर पण मेहंदी काढायची. अनुचा हात जरा साफ होईल ना. कुठे राहते? इथेच आहे. इथे म्हणजे कुठे? नाला सोपारा. नाला सोपा. हा नाही, फार वेळ लागणार नाही. 2-3 तासात ती मेहंदी काढून परत येईल. आणि मी तिला सांगितलंय, माझ्या वहिनीला उगाच तू हातभर मेहंदी काढायला लावू नकोस. ती म्हणली शगुनची फक्त थोडीशी हातावर काढते. पण तिच्याबरोबर पिहूला पाठव. आता प्रॉब्लेम काय माहिती का, पिहू आणि ही दोघी एकदा बाहेर पडल्या ना, आणि त्यांना माझा धाक नसेल ना, की प्रॉब्लेम होतो. रान मोकळं असल्यासारखं फिरतात दोघी, आणि मग ना मला त्रास होतो माहितीये. नाही, माझा प्रॉब्लेम आहे. त्यांनी जर का काही केलं ना तर नाही तू काळजी करू, मी आहे ना. नाही शिक्षा देईन मी. मला पण दादा मी काय बोलतोय ते तुला उशीर. अरे किती वाजले बघ, उशीर होतोय. तू जा लवकर. हा चल बाय. लक्ष द्या. हो नको काळजी करू. दादा ओके. आपलं काम झालंय. दादा, थँक्यू सो मच. ऐक, सांभाळून जा आणि वेळेत परत यायचंय. हो. थांब. हे फोन घे. फोन ठेव तुझ्याकडे. घे. काही गरज लागली तर माझ्या ऑफिसच्या फोनवर फोन कर.
खरं तर मी आलोच तो तुमच्याबरोबर, पण माझा बॉस आलाय. इमर्जन्सी आहे, त्यामुळे मला जावं लागतं ऑफिसला. थँक्यू काका. जा. विश मी गुड लक. आज आपण मालामाल होणार आहोत. म्हणजे अगं मी ना रेवतीला इथे बोलवलंय, पैसे आणि दागिने घेऊन येईलच ते थोड्या वेळात. कसं आहे ना, आज आम्हाला आमच्या न होणाऱ्या फ्लॅटच्या बुकिंगसाठी ॲडव्हान्स पैसे द्यायचे आणि त्याचबरोबर हनीमून पॅकेजसाठी सुद्धा पैसे भरायचे. आता ती रेवती बिचारी, तीच हे सगळे पैसे मॅनेज करते. पण ते दागिने का आणेल? आय मीन लग्नात डायरेक्ट घालून येईल ना. अगं तीच तर आयडिया केली मी रेवतीला काय म्हणालो की माझ्या मॉमने निरोप दिलाय की तुझ्या आईने तुला जे जुने दागिने दिले ते मोडून नवीन फॅशनचे दागिने बनवून घे. आता रेवती बिचारी गुणी मुलगी, संस्कारी मुलगी, ती काय तिच्या होणाऱ्या सासूचं म्हणणं टाळणार आहे? एकदा का हे सगळं माझ्या ताब्यात आलं की मी रफू चक्कर होणार. तू अगं आय मीन आपण दोघं फॉरेनला जाऊ आणि लग्न करू. आर यू शुअर तुझा हा प्लॅन सक्सेसफुल होईल? नेहा, माझा प्लॅन कधी फेल गेलाय आजवर? कशावरून तू माझ्याशी खोटं बोलत नसशील? आय मीन आज रेवतीला फसवायला तुला माझी मदत हवी आहे म्हणून तू गोड बोलतोस, पण उद्या तू मलाही फसवलंस तर? अगं माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेव बेबी. नेहा तू एकटी आहेस ग, तिच्यावर मी मनापासून खरं खुरं प्रेम केलंय. अगं आपल्या संसाराची, आपल्या लग्नाची स्वप्न पाहिली आहेत मी. आणि कसं आहे ना की शेवटी पैशांनीच आपल्या गरजा पूर्ण होतील ना. आणि रेवतीने एकदा पैसे दिले ना मग झालं, आपली युरोपची तिकीट बुक. प्रॉमिस? तुझी शपथ. कसला विचार करतोस? अगं काय नाही, मी ना आपल्या फ्युचरचा विचार करत होतो. तुला माहिती आहे मी काय व्हिज्युअलाइज केलं? आपण दोघांना आयफिल टॉवर सोबत ना असे फोटो काढतोय उभे राहून. हो रोमॅन्टिक ना? हा रेवती रेवती रेवती, तू ना माझा युरोपचा विजा आहेस. विजा काय, पासपोर्टही तूच आहेस, सगळं काही तूच आहेस. मी एक फ्लॅट सुद्धा पाहिलाय, त्याचाही ऍडव्हान्स द्यायचा आहे, 15 लाख रुपये. दादाशी बोलू का मग? त्याच्याकडे आहेत पैसे, मी घेते त्याच्याकडनं. या कौस्तुभने तर पद्धतशीरपणे डाव टाकलाय. पैसे आणि दागिने दोन्हीही मागतोय तो रेवतीकडे. पण काहीही झालं तरी मी त्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. हे बघ, तुझ्या समोरच मी तिजोरीत ठेवते. हा,
दादाची पैशांची बॅग अशीच घेऊन गेले तर पकडली जाऊ शकते. ह्या पिशवीतून पैसे नेलेले कोणालाच कळणार नाही आणि बॅग इथेच राहिली तर आईलाही डाऊट येणार नाही. रेवतीला खोलीत जाऊन बराच वेळ झाला. आई तर झोपल्या आहेत. मग ह्या इतका वेळ आत काय करतायत? तुम्ही आई झोपल्यात ना? मग तुम्ही आत काय करत होता? ही पर्स अशी का धरली आहे तुम्ही रेवती? काय आहे त्या? तुला काय करायचंय? काही असेल ना या पर्समध्ये. आणि माझी पर्स आहे, माझं घर आहे, माझी रूम आहे, मी काय करीन? तू कोण होतेस मला जाब विचारणारी? रेवती, मी नीट विचारते ना तुम्हाला, मग मला नीट उत्तर द्या. काय आहे या पर्समध्ये? तुला अविदादा काय म्हणाला होता ते विसरलीस तू? की माझ्या कुठल्याच गोष्टींमध्ये लुडबुड करायची नाही. हा, म्हणाला होता ना? आठवत नाहीये का तुला? की सांगू त्याला फोन करून? आणि आता आई आतमध्ये झोपली आहे, तिला उगाच डिस्टर्ब करू नकोस. हा, जा किचनमध्ये जा आणि काय ती खरकटी भांडी घासत बस. मला जायचंय. हे नक्कीच अविनाशने आईंकडे ठेवायला दिलेले पैसे असणार, जे ती कौस्तुभला द्यायला जात असावी. या पैशांबद्दल रेवतीला सांगून अविनाशने फार मोठी चूक केली. पण मी कितीही कानी कपाळी ओरडून सांगितलं तरी कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही ना. मी थांबून रेवती आता थांबेल. मला ते कौस्तुभची पुढची चाल समजली. वेळीच हालचाल करून मला त्याचा सज्जन माणसाचा बुरखा फाडायला हवा. पिऊ, पिऊ चल पटकन. मला असं वाटतं की तुझी आत्या सगळे पैसे घेऊन कौस्तुभला द्यायला गेली. काय? हो.
आपल्याला तिचा पाठलाग करायला हवा. हो चल. आई थांब एक मिनिट. अगं सॅक कशाला घेतीये? काकाने हा फोन दिलाय. तो म्हणाला की इमर्जन्सी लागली तर फोन करण्यासाठी. बरं ठीक आहे, मी माझी पर्स घेऊन येते. काही तेवढा वेळ नाहीये. तू दिलेले पैसे आहेत माझ्याकडे, रिक्षेला पुरतील ते. चल. बरं चल. थांबा. कुठे निघालात? बघताय काय? काहीतरी विचारतेय मी, उत्तर द्या. आम्ही कुठे जातोय, का जातोय हे प्रत्येक वेळी तुला का विचारायचं? त्याची गरज वाटत नाहीये मला. ए उद्धट, गरज वाटत नसली ना तरी सांगावं लागणार. हा, भाऊजीने काय सांगितलं होतं? भाऊजींनी सांगितलं होतं दोघींनीही घराच्या बाहेर जायचं नाही. आहे ना लक्षात? हे काय गे, तुला काय तंगड्या तोडून घ्यायची हौस आहे का? काकू, वहिनी, आम्ही मेहंदी काढायला जातो. मेहंदी काढून पैसे कमवायचे दिवस नाही आलेत आपल्यावर अजून. आणि एक मिनिट, केक आठवते तुम्हाला? तुम्ही दोघींनी केक बनवला होता, तो विकून पैसे कमवणार होतात. काय गत केली त्याची आईनी, आठवतंय ना? आम्ही पैशांसाठी मेहंदी काढायला जात नाही आहोत. काकाच्या ऑफिसमध्ये एक मुलगी आहे, तिला मेहंदी काढून हवी आहे म्हणून जातोय. आणि काकाने बाबांची परमिशन घेतली आधीच. झालं समाधान? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. निघू आता आम्ही. राजांच्या ऑफिस मधली मुलगी आहे? हो. ग्रेट. चला, मी पण येते तुमच्यासोबत. चला जाऊ. नाही वहिनी, तुम्ही तिकडे नाही येऊ शकत. का? दादांची सहकारी येते. तुम्ही तिकडे आलात तर तुमच्या स्टेटसला शोभणार नाही. हां, आणि तसे तुला मेहंदी काढता येत नाही. तू तिकडे येऊन टाइमपासच करशील ना. त्यापेक्षा मी आणि आई पटकन जाऊन येतो. आई, आपल्याला उशीर होतोय. बाबाने 3 तासात यायला सांगितलंय. चल चल. हो. मेहंदी काढायला तर तुम्ही दोघी 200% जात नाही आहात. तुमचं हे खोटं मी उघडकीला आणेनच. नाही, कारण मला खात्री आहे 2 दिवसांनी रेवतीचं त्या कौस्तुभ बरोबर लग्न होतं, म्हणून तुम्ही दोघी अस्वस्थ आहात. नक्की त्याची कुंडली काढायलाच गेल्या असणार या दोघी. स्वतःला मोठ्या डिटेक्टिव्ह समजतात, पण तो इतका बेरका माणूस आहे ना, अनुच्या 10 पावलं पुढेच असतो नेहमी. तो काही यांच्या हाती काही लागू देणार नाही. उलट दोघींना पुन्हा तोंडघशी पाडेल आणि मला मस्तपैकी तमाशा बघायला मिळेल. अरे, ही अशी का थांबली आहे? तिला रिक्षा नसेल मिळाली बहुतेक. आणि हा, बरं झालं पिहू तिला रिक्षा नाही मिळाली. मला वाटलं सीमा वहिनीने आपल्याला अडवलं, आता हिचा पाठलाग करता येणार नाही. हो, अहो मी आलो इथे. रेवती पण आहे ना, ती पैसे आणि दागिने घेऊन येणारच आहे इथे. डोंट वरी. अहो ऐका तर, मला पैसे तर मिळू द्या आधी. मला पैसे मिळाले ना तर उद्या देतो ना मी. काय प्रॉब्लेम आहे? हां, पण तुम्ही सुद्धा पुढचं सावज मिळेपर्यंत जरा सावध राहा, जरा गायब राहा तुम्ही.
अहो नाही हो, तुमचा एक पैसा पण बुडणार नाही, तुम्ही काय चिंता करताय? हो 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 हो. ही खरंच आली. मला वाटलं नव्हतं माझं नशीब इतक्या लवकर चमकेल. रेवती, रेवती तू आलीस. आय एम सो ग्लॅड टू आलीस. ये ना, ये 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 बस बिग टेबल. काय रे, काय झालं? इतकं का सॅड आहेस? मी पैसे घेऊन आले. आय नो, म्हणून तर स्वतःची लाज वाटते मला. यात कसली लाज कौस्तुभ? हे बघ, मी फक्त डाऊन पेमेंट करते, बाकीचे पैसे तर तूच देणार आहेस ना. आणि तू विसरतोयस का, लग्नानंतर मी सुद्धा तुझ्यासोबत त्या फ्लॅट मध्ये राहणार आहे. सो इट्स ओके. नाही अगं, तुझं बरोबर आहे, पण कसं आहे ना की माझ्या वेळेला तू उभी राहिली आहेस, म्हणून मी ही एक गोष्ट ठरवली आहे. हा जो फ्लॅट मी बुक करणार आहे ना, तो तुझ्या नावावर बुक करणार आहे. सिरियस? येस. आणि हो, एवढंच नाही आहे का, मी जर तुझ्याकडनं पैसे घेणार आहे ना, तेही तुला लवकरात लवकर परत करेन. आणि हो, मगच आपलं लग्न होईल. माझे पैसे आले ना, तर आधी मी तुझं कर्ज फेडीन. हा, आणि मग आपण लग्न करू. एक मिनिट, मी तुला हे पैसे देते, हे काही कर्ज वगैरे नाही हा कौस्तुभ. नाही ग, पण मला ते पैसे घ्यायला असं ऑकवर्डच फील होत आहे ग. म्हणजे बघ ना, ह्याला काय अर्थ आहे? तुझ्याकडून पैसे घेऊन मी माझी कर्तव्य पूर्ण करायची. कौस्तुभ, आता तू मला सांग, तुझ्या मॉम डॅडनाच घाई आहे ना आपल्या लग्नाची? हो, कारण त्यांना ना जास्त दिवस इथे थांबता येणार नाही. एक्झॅक्टली. दुबईला जायचंय ना त्यांना, आणि डॅडनं प्लस तिकडे बिझनेस एक्सपेन्शनचं पण बघायचंय म्हणून. आणि तू विसरतोयस का, तूच म्हणाला होतास ना की काही गोष्टी या वेळच्या वेळीच व्हायला पाहिजेत. मग आता आपलं लग्न होऊन जाऊ दे प्लीज. कसं बस आई हो म्हणाली आहे रे, उगाच नको आता वेट करायला. हो चालेल, तू म्हणशील तसं. दॅट्स ग्रेट. आणि मी काय म्हणते, तू ह्या गोष्टी अजिबात मनाला लावून घेऊ नकोस हा, कळलं ना तुला? हो. अरे अवी दादानी हे पैसे माझ्या लग्न करताच बाजूला ठेवले होते, पण आपण काय करतोय, तर कोर्ट मॅरेज. सो आपण चांगल्या गोष्टीतच इन्व्हेस्ट करतोय ना, आपल्या फ्लॅट करता इन्व्हेस्ट करतोय. सो इट्स फाईन रे. बरं, ते सगळं जाऊ दे, तू मला सांग की आपल्या फ्लॅटच्या ॲडव्हान्स करता आणि हनीमूनच्या बुकिंग करता एवढे पैसे पुरेसे आहेत ना? 25 लाख आणलेत मी. डोंट वरी, मी मॅनेज करीन, काही प्रॉब्लेम नाही. हा, ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, नवरा बायकोमध्ये तुझं माझं असं काहीच नसतं. अरे जे काय आहे ते आपल्या दोघांचं आहे ना. आणि तू इतकं काय टेन्शन घेतोयस? तुझ्याकडे पैसे आल्यावर तू देणारच आहेस ना मला. मग गुड. आपण ना रेव एक काम करू, आपण ना संध्याकाळी शॉपिंगला जाऊया. कारण काय आहे ना, लग्नासाठी आपल्याला काही ना काही कपडे घ्यावेच लागतील. म्हणजे तुला साडी म्हणा, लेहंगा म्हणा, काहीतरी घ्यावंच लागेल ना. आता बघ ना, कोर्ट मॅरेज आहे म्हणजे काय आपण एवढी पण हाऊसमूस नाही करायची. हा, करेक्ट आहे. मग संध्याकाळी कशाला, आपण आत्ताच जाऊया ना. नाही अगं रेव, मला आता एक क्लायंट मीटिंग आहे ना, म्हणून नाही जमणार. आणि त्यानंतर मला आपल्या विजासाठी जायचं आहे, त्याची चौकशी करायला.
त्यानंतर जमेल मला, त्यानंतर जाऊया आपण, ठीक आहे? चालेल. ठीक आहे ना, तुला हवं ते ऑर्डर कर. मग तू काय खाशील? अगं नाही मी तुझ्यातलंच थोडंसं काही, कारण काय ना मला क्लायंट बरोबर पण खावं लागेल ना म्हणून. मी फक्त कॉफी घे. ए मग मी पण कॉफीच घेते, मला फार काही नकोय. आयुष्य घ्या. वेट दिस 2 कॉफी. बरं रेऊ, तुला ना जरा निघावं लागेल ना. आय मीन काय ना की क्लायंट बरोबर तू असेल मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते आमच्या बिझनेस स्टॉकमध्ये ना तू जरा बोर होशील म्हणून. करेक्ट आहे ना, मी असंही नव्हतेच थांबणार कारण मलाही बाहेर जायचंय. म्हणजे तुझ्या मीटिंग होईपर्यंत मी बाहेर जाऊन येते. म्हटलं जरा पार्लरला जाऊन मेकओव्हर करून यावं. नाही कर कर कर. अगं तू अशीच सुंदर दिसते, पण लग्नात आहे ना जरा अजून गॉर्जियस दिसली पाहिजे. म्हणजे लोकांनी म्हटलं पाहिजे ना, काय चिकनी बायको मिळाली याला, हो की नाही? बाय द वे रेवती, दागिने ह्याच्यातच आहेत ना? नाही, मी दागिने नाही आणलेत. सॉरी, आय मीन शोना, अगं मला असं म्हणायचं होतं की अगं तुला नवीन दागिने बनवून घ्यायचेत ना, सांगितलं होतं ना ते. मग काय झालं, म्हणजे आईने नाही आणू दिले का? नाही नाही, अरे असं काही नाहीये. आई काय म्हणाली की आमचा ओळखीचा जो सोनार आहे ना त्याच्याकडे जाऊया आपण. म्हणजे जुने त्याच्याकडे देऊन नवीन घेऊच शकतो ना व्यवस्थित. आणि नेमकं आज त्याचं दुकान बंद आहे, सो पॉसिबल नाही झालं. अच्छा, हां हां, ओके. अभि दादा, स्पीकरवर टाक ना. हा दादा बोल ना. कुठेस तू?